व्हिडिओ सुरू करताना एक माहिती द्यायची होती, म्हणून मी हा असा व्हिडिओ स्टार्ट करत आहे। जेव्हा व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरुजी जेव्हा आम्हाला माहिती सांगत असताना येतील तेव्हा प्लीज हेडफोन घाला, कारण गुरुजींची तब्येत खराब असल्यामुळे त्यांचा आवाज फार कमी येतोय। स्पष्ट उच्चार आहेत, सगळं काही स्पष्ट माहिती आहे, पण ती तुम्ही हेडफोन घालून ऐका, ती खूपच तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे। जेव्हा तुम्ही तिथे जातील, अजून तुम्ही गेला नसतील तर त्यांच्यासाठी। सो प्लीज हेडफोन घाला आणि तुम्ही ती माहिती नक्की ऐका। हॅलो 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 फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतीक्षा स्टाईल ब्लॉग्स आणि मी आहे प्रतीक्षा। फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा ट्रॅव्हलवर असणार आहे, शॉपिंगवर नसणार आहे। सो आज मी चाललेली आहे आमच्या कुलस्वामिनीला कर्जतला ओटी भरण्यासाठी। सो त्या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे, आम्ही कसे पोहोचणार आहोत, तिथे काय व्यवस्था आहे नाहीये, याबद्दलची मी सगळी माहिती या ब्लॉगमध्ये देणार आहे। सो तुम्ही माझ्यासोबत चला आणि एकत्र आपण आमच्या कुलस्वामिनीचं दर्शन घेऊया आणि ट्रॅव्हल व्हिडिओ एन्जॉय करूया। सो चला। आम्हाला कर्जतमध्ये पोचायलाच जवळजवळ 1.5 तास लागला आहे, त्यामुळे आता आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे। तिथे जाऊन आम्हाला जेवण आहे, पण तरी आम्ही सकाळी जरा लवकर निघालो असल्यामुळे नाश्ता मिळाला नाही करायला। म्हटलं की आपण जरा ट्रॅफिकमधून लवकर बाहेर पडू, पण ॲज युजल आम्हाला ट्रॅफिक लागलेलीच आहे। आत्ता आम्ही नाश्ता केलेला आहे आणि आता इथून पुढे तिथपर्यंत जाण्यासाठी निघणार आहोत। चला, आता तिकडे पोचल्यावर तुम्हाला मी भेटेन। फायनली आम्ही पोचलेलो आहोत। बघतील किती ऊन आहे। हे आहे मंदिरचं एंट्रन्स। साधारणतः असा हा परिसर आहे संपूर्ण मंदिरातला। गाभाऱ्यात ओटी न भरता ओटी इथे भरली जाते। ही आहे देवी आणि हे आहे व्याडेश्वर, आणि इथूनच तुम्हाला दर्शन सुद्धा मिळतं। पुन्हा देवीला या प्रकारची आम्ही ओटी भरलेली आहे, साडी, नारळ आणि इतर। तसंच व्याडेश्वर यांना सोहळं दिलेलं आहे। कोणत्याही देवळात त्यांचे स्वतःचे नियम असतात, त्याच्यामुळे तेही पाळणे खूप गरजेचे आहे। सो हेही लक्षात ठेवा। योगेश्वरी देवीची आरती। सो आता आपण पोचलेलो आहोत मंदिरामध्ये। आम्ही मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे, तुम्हाला पण मी थोड्या वेळाने ते व्हिडिओ त्याचा दाखवते दर्शनाचा। आणि आत्ता आमच्यासोबत गुरुजी येणार आहेत, जे आम्हाला संपूर्ण माहिती देणार आहेत, आणि त्या माहितीचा उपयोग प्रत्येकाला होणार आहे इथे येण्यापूर्वी।
सो ती माहिती नीट ऐका, म्हणजे तुम्हाला इथे येताना काय काय खबरदारी घ्यायची आहे ही तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच कळेल आणि संपूर्ण त्याची माहितीसुद्धा मिळेल. सो आता गुरुजी येत आहेत. नमस्कार गुरुजी. आम्हाला समस्त कोकणस्थ इथे येत असतात, पण तरी अजून बरेच जणांना माहिती नाही आहे की इथे कसं यायचं. कारण बरेच जणांना अंबेजोगाईला आपल्याला जायला मिळत नाही, शक्य होत नाही, वयोमानाने असू देत किंवा सुट्ट्या नसतात किंवा काही कारणं असली तरी. त्यातल्या त्यात हे प्रति अंबेजोगाई म्हणून हे मंदिर आहे. तर इथे कसं यायचं आणि इथे काय आपल्या म्हणजे नियम काय असतात मंदिरात येण्यासाठी, आणि त्याची थोडक्यात आम्हाला माहिती द्या तुम्ही. आता हे कर्जत रेल्वे स्टेशनपासून साधारण 12 किलोमीटरवर हे आपलं देऊळ आहे. या गावाचं नाव आहे कोंढावणे, पोस्ट कोंदिवडे, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. ही आमचं पोस्ट हे. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आम्ही इथे काही नियम केलेले आहेत. ते प्रत्येक 10 वर्षावर मुलीला आणि स्त्रियांनी साडीच नेसली पाहिजे, पुरुषांनी फुलपॅन्ट घातला पाहिजे. यासाठी आम्ही हे नियम केले आपल्या धर्माप्रमाणे आणि ह्याच्याप्रमाणे, त्यासाठी आपण केलेले आहे. पण इथे आमच्या इथे लोकेशनमध्ये असं आहे की आमच्या इथे राजमाची किल्ला आहे, कोंढाणा केव्ज आहेत, वॉटरफॉल्स आहेत आणि हे पिकनिक स्पॉट असल्याकारणाने ह्या इतर लोकांचा आम्हाला फार त्रास होत असल्याकारणाने आम्ही हे नियम जास्त प्रकर्षाने पाळतो आणि आतमध्ये येऊन देतो. इथे पाय धुतल्याशिवाय आम्ही आतमध्ये येऊन देत नाही. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला आम्ही ओटी भरायला लावतो आणि आतमध्ये दर्शन देतो. आता 9 साली आमच्या धाकट्या भावाला आम्ही यांना देवीने साक्षात्कार दिला की मी तुमच्या जागेत आहे, मला बाहेर काढा. त्याप्रमाणे आत्ताच्या घडीला देवीची मूर्ती जिथे आहे त्याच ठिकाणी खालनं जमिनीतनं खोदून काढून आम्ही ती वरती बसवलेली आहे. प्रांतप्रतिष्ठा विवेक शास्त्री गोडबोल्यांकडून 20 डिसेंबर 11 साली याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आता इथे आम्ही देवळातील उत्सव स्वरूप जे सादर करतो ते तुम्हाला सांगतो की दर पौर्णिमेला इथे सप्तशती पाठाचं विद्युक्त हवन केलं जातं, कुंकुमार्जन केलं जातं, एकत्रित नामजप केला जातो आणि अन्नदान केलं जातं. असं प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला उत्सव स्वरूप साजरा केला जातो. मार्गशीर्ष सप्तमी ते पौर्णिमा हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि शेवटच्या दिवशी नवचंडीचा होम केला जातो. तसंच याडेश्वर पण निर्माण केलेला आहे. शिव आणि शक्तीचं दोघांचं दर्शन व्हावं ह्या उद्देशाने याडेश्वराचं पण मंदिर निर्माण केलेलं आहे आणि त्याचा शिवरात्रीला शिवयाग केला जातो. अशाप्रमाणे वार्षिक उत्सव केले जातात तिथे. बरं, इथे आल्यानंतर बाकी इथे आता आम्ही येताना बघितलं फार सोयी नाही आहेत, म्हणजे जेवणाची असू दे किंवा नाश्त्या पाण्याची असू दे, तर त्याची सोय तुम्ही करता का? हां, आता आम्ही इथे काय करतो, इथे लांबनं आता पुणे मुंबईपासून लांब माणसं येत असतात. त्यांना रात्रात 1-1.5-2 वाजता आल्यानंतर काय अडचण होत असते जेवणा खाण्याची जाण्याची. म्हणून आदल्या दिवशी आम्हाला जर कोणावर कळवलं तर आम्ही इथे जेवणाची व्यवस्था करतो, जेवण देण्याची व्यवस्था करतो. अशा पद्धतीने आम्ही इथे आता चालू. हे मंदिर किती सालापासून आहे? 11 सालाला 20 डिसेंबर 11 साली प्रांतच्या केली आणि 12 वर्ष होऊन आता 13वर चालू झालेली आहे. ओके. इथे राहण्याची काही सोय नाही, अजून इथे राहण्याची आम्ही सोय केली नाही. याचं कारण दोन आहे. अजून पहिलं मंदिर सुधारावं ही आमची एक अपेक्षा आहे आणि हे आहे. आणि दुसरी गोष्ट अडचणीची असं गोष्ट आहे, पिकनिक स्पॉट होते तर ते बांधकामाचा गैरवापरसुद्धा कदाचित होऊ शकेल. बरोबर. हा त्यामागचा एक वेगळा विचार आहे. त्यामुळे अजून तो निर्णय अजून घेतलेला नाही. पण पुढे मागे आपण विचार करू शकतो. आपण हे जसं भक्तनिवास म्हणतो ना आपण, बरोबर, जशी भक्तनिवास होत आमची योजना आहे, पण जरा अजून वेळ जाणार आहे त्यासाठी. बरं, इथे कोणाला देणगी स्वरूपात काही द्यायचं असेल तर ते कसं देता येईल? ते त्यांनी आता नवीन ह्याच्याप्रमाणे मोबाईल म्हणजे जीपे किंवा नेट बँकिंग किंवा असं तुम्ही देऊ शकता. फोन पे आहे, जीपे आहे, त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. इथे दर महिन्याचे अभिषेक किंवा असं काही धार्मिक विधीमध्ये मगाशी सांगायचं राहिलं, दर महिन्याच्या ह्याच्यामध्ये आपण अभिषेक सुद्धा केला जातो. ते आम्ही तुम्हाला इथे आल्यानंतर एक पाकिट दिलं जातं. त्या पाकिटावर तुम्ही नाव पत्ता स्वतःचा लिहायचा आहे आणि दर मंगळवार आणि शुक्रवारी देवीवर अभिषेक केला जातो, सोमवारी शंकरावर अभिषेक केला जातो. कर्जतवरनं गुरुजी बोलून आणि हे अभिषेक केले जातात आणि ते अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला त्या पत्राद्वारे प्रसाद घरपोच पाठवला जातो. अन्नदानासाठी काय?
आता अन्नदान हे जे आहे ते त्या प्रत्येक माणसाच्या मनावर अवलंबून आहे. त्यांनी किती द्यायचे हे त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही असं फिक्स ठेवलेले नाही. फक्त गुरुजींचे पैसे जे आहेत ते आम्ही फिक्स ठेवलेले आहेत. म्हणजे अभिषेकाचे 200 रुपये देवीवर, व्याडेश्वराचे 200 रुपये देवीवर, कुंकुमार्जनाचे 300 रुपये आहेत आणि सप्तशती पाठाचं जर वाचन करायचं असेल त्या नावाने तर त्याचे 1000 रुपये होईल. अशा पद्धतीने इथे पैसे स्वीकारले जातात. आपण इथे येतो तेव्हा आपण देवीसाठी साडी कशी 6 वारी 5 वारी 9 वारी आता सर्वसाधारण ही आपली कुमारिका देवी असल्या कारणाने आम्ही सर्वसाधारण लोकांना विनंती करतो आहोत की हिरवी साडी आणू नका आणि साधारण आताच्या युगाप्रमाणे 9 वारी आणू नका. कारण आत्ता 9 वारीचं हे नाही. तिसरी गोष्ट आमच्या इथे इथे कुठलंही दुकान नाही. इथे दुकान ठेवलं नाही कारण इथे तेच दुकानातनं घेऊन वाहिलं जातं ही एक आमचा स्वतःचा समज आहे आणि तो आपल्या देवळात नसावा यासाठी आम्ही तुम्ही स्वतः तिकडून सगळं घेऊन या असं आम्ही तुम्हाला भक्तांना विनंती करत असतो. म्हणजे साधारण ओटीचं सगळं साहित्य घेऊन आलं आणि साडी हिरव्या रंगाची सोडून कुठची साडी 6 वारी आणली तरी चालतं. आणि देवीला साडीचं हे केलं तसं शंकरासाठी काय तिथे 16 अन्नाचं असतं किंवा धोतर आणणं आपण हे उपकरण वगैरे व्हायला चालतं. लोक आणले तर ते वाहू शकतो. आपण करू शकतो. गुरुजी आता तुम्हीच आम्हाला पूर्ण मंदिर दाखवा. पुढे मी बसलो. गर्दी नको. तू वेगळं सविस्तर. इथे नंदी महाराज आहेत. दरवाज्यातनं आपण पहिल्यांदा आल्यानंतर पहिलं व्याडेश्वराचं मंदिर आहे. त्याच्यानंतर दरवाजावर गणपती आहे. त्याच्यानंतर इकडे देवीकडे चला. हे मुख्य देवीचं मंदिर आहे. त्यानंतर देवीला गर्दी होऊ नये, देवीची गर्दी होऊ नये त्या आणि इतर देवळामध्ये फक्त दरवाज्यातनं देव दिसतो आणि म्हणून आणि मग लोकांना त्रास होतो म्हणून आम्ही अष्टकोनी देऊळ बांधलं आहे. इथनं आता ह्या बाजूने ह्याही खिडकीतनं देवी दिसते आहे. बरोबर. आता ह्याही इथनं देवी दिसते आहे. आता पुढे जाऊन आपण इथे सप्तशती पाठामध्ये नवदुर्गांची माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे त्या सगळ्या नवदुर्गांची मांडणी इथे केलेली आहे. शंकराच्या सुद्धा खिडक्या आता ठेवलेल्या आहेत अष्टकोनीमध्ये. इथून शंकर दिसेल. मग कुठूनही दर्शन मिळू शकतो. त्याच्यानंतर प्रत्येक खिडकीमध्ये 12 ज्योतिर्लिंगाची आपण स्थापना केलेली आहे. मग सगळ्यांचंच दर्शन एकाच ठिकाणी मिळतंय. एकाच ठिकाणी सर्वसाधारण आलेल्या भक्तांना दर्शन व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. अच्छा, हे आपण अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? आपण सर्वसाधारण आपल्या जे शंकराची हे असते जे पाणी जात असतं त्याच्यावरनं पलीकडे जायचं नसतं ही प्रथा आहे. प्रत्येक देवळामध्ये ही बंद असतं. त्यामुळे आम्ही इथे बंद करतो. कारण बऱ्याच ठिकाणी तसंच आहे. जसं गुरुजींनी म्हटलंय की तुम्हाला जर काही कोणती सोय हवी असेल जेवणाची, नाश्त्याची किंवा काही अगदी इथे येण्याचा रूटही तुम्हाला जर समजा कळत नसेल तर ह्या फोन नंबर्सवर तुम्ही फोन करा आणि तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल.
पण तुम्हाला जर जेवणाची सोय वगैरे हवी असेल तर गुरुजींना एक दिवस आधी तरी तुम्ही कळवा. बॅनरमध्ये सगळंच लिहिलेलं आहे. चल जेवायला आता. अरे दीपक, थांबला नाहीस तू जेवायला? या मावशींनी आज आमच्यासाठी खूप छान जेवण बनवलेलं आहे. बस नाही, मला तिकडे बसता येईल. मस्त असं जेवण झालेलं आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही आहे उल्हास नदी आणि या उल्हास नदीच्या काठीच हे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आणि आता जेवल्यानंतर तिथे खूप गरम होतं आहे म्हणून पण इथे आल्यानंतर एकदम थंड 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 आणि भरपूर अशी झाडं आहेत. आणि हे आहे उंबराचं झाड. आता थोड्या वेळातच आम्ही इथून निघू. मग मी तुम्हाला जाताना रस्ता दाखवते की आम्ही येताना कोणत्या मार्गे आलो, कारण तो अतिशय चांगला रस्ता आहे. मधल्या गावातून रस्ता आहे पण तो खूप खडबडीत आणि खूप खराब रस्ता आहे. त्यामुळे आम्हाला गुरुजींनी आधीच सांगितलं होतं की जो बनवलेला रस्ता आहे बीड मार्गे कोणगाव, त्या मार्गे आलात तर एकदम सुलभ तुम्ही येऊ शकता. तो मी जाताना तुम्हाला दाखवते रस्ता, कारण आम्हाला येताना माहिती नव्हतं म्हणून. तर तुम्हाला जाताना मी तो रस्ता दाखवते नक्की. सो आता आम्ही थोड्या वेळाने निघतोय. मेन म्हणजे आपल्याला तो रोड दाखवायचा आहे जिथून हा फाटा फुटतो यायला. हे लोक त्या रोडने न जाता ह्या रोडने सरळ येतो. त्या रोडचं काम चालू आहे ना, सो डिरेक्टली मंदिरामध्ये जातो. इससे पहले कि आप गोविंदा को जज करें, गोविंद ऐसा क्यों करते थे वो भी जान लीजिए. गोविंद ऐसा क्यों करते थे? नाही रे, हे सगळं अडलंच. तुम्ही कर्जतवरून जेव्हा येतील इथे तेव्हा तुम्हाला हा ब्रिज जेव्हा दिसेल तेव्हा तुम्हाला ब्रिजवरूनच यायचं आहे. जर तुम्ही सरळ गेलात तर हा रस्ता आता तुम्हाला चांगला दिसतोय, पण हा पूर्ण खराब आहे टिल गणपती त्या देवीच्या मंदिरापर्यंत. पण तुम्ही जेव्हा इथून या ब्रिजवर येतील, या ब्रिजवरूनच तुम्हाला घ्यायचं आहे, तरच तुम्हाला एकदम चांगला रोड दिसणार आहे. आणि ही कमान तुम्हाला दिसणार आहे, ती कमान लक्षात ठेवा. आणि या कमान खालूनच तुम्हाला जायचं आहे, तरच तुम्ही व्यवस्थित डांबरी तुम्हाला रस्ता मिळणार आहे आणि तुम्ही मंदिरापर्यंत एकदम आरामात जातील. ही अशी उल्हास नदी पावसाळ्यात किती सुंदर दिसत असेल. सो फ्रेंड्स, आजचा हा ट्रॅव्हल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि शिवाय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सो आता आपण भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. बाय बाय.